एक्सरसाइज 3.2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 690 डिग्री. तिथे आपल्याला फंक्शन आहे, साइन फंक्शन काढायचं आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा रेशो आणि कोणत्या अँगलचं काढायचं आहे तर 690 डिग्री ह्या अँगलचा आपल्याला साइन हे फंक्शनची व्हॅल्यू काढायची आहे, त्याची किंमत काढायची आहे. कोणताही अँगल आपण हा कोऑर्डिनेट सिस्टीमवर दाखवत असतो. कोऑर्डिनेट सिस्टीमवर आपण त्या मापाने तो दाखवला जातो. कोऑर्डिनेट सिस्टीमवर दोन ऍक्सिस असतात, एक एक्स ऍक्सिस अँड एक वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस आणि इकडे सगळे निगेटिव्ह नंबर्स ऑन एक्स ऍक्सिस अँड हियर ऑल्सो निगेटिव्ह नंबर ऑन वाय ऍक्सिस अँड हियर O इज ओरिजिन वेअर 0 अँड 0 आर कोऑर्डिनेट्स ऑफ धिस ओरिजिन. आता आपल्याला माहिती आहे इथे 0 अँगल आहे आणि हा जर अँगल इथून एवढा घेतला तर तो आपण काय म्हणतो, हा π/2 आहे, 90 डिग्रीचा आहे. म्हणजे इथे π/2 आहे, इकडे 2 पाय आहे. पाय मीन्स 180 डिग्री अँड π/2 मीन्स 90 डिग्री आणि इथे 3π/2 मीन्स 270 डिग्री. आणि परत हा अँगल फिरून इथपर्यंत आला तर आपण त्याला 2π म्हणतो, म्हणजे 360 डिग्री. आणि 90 डिग्रीचा अँगल बहुतेक करून आपण हा असा दाखवत असतो, 90 डिग्री मीन्स π/2. आणि दिस सिस्टीम इज कॉल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम. आता इथे आपल्याला 690 हा अँगल दाखवायचा आहे. 690 डिग्री हा अँगल इथे आपण पूर्ण 360 पर्यंत मोजू शकतो. तर 690 हा अँगल 360 डिग्रीपेक्षा मोठा आहे. आता तो किती मोठा आहे तर 690 डिग्री मायनस 360 डिग्री 330 डिग्रीने हा अँगल मोठा आहे. तर इथून आपण जर स्टार्ट केला अँगल दाखवायला 369चा, तो इथून स्टार्ट करावा लागेल इथपर्यंत 90, 180, 270 आणि 360. आणि त्याच्यानंतर आपल्याला उरलेला अँगल दाखवायचा आहे 330 डिग्री. मग इथे परत हा 90 होणार, 180 होणार, 270 होणार आणि 270 नंतर हा उरलेला किती आहे 60 डिग्रीचा अँगल. म्हणजे तो 4th क्वाड्रंटला इथे अँगल येणार आहे. हा पूर्ण जो अँगल आहे हा अँगल आहे 690 डिग्रीचा अँगल आहे हा पूर्ण. आणि आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किंवा रेशोज ऑफ स्पेशल अँगलचे आपल्याला जास्त पाठ असतात होते करून. म्हणजे साइन 0 किती, साइन 30, साइन 45, साइन 90, साइन 180 डिग्री, साइन 270 डिग्री आणि साइन 360 डिग्री. त्याच्यापुढे आपल्याला अँगल्सची व्हॅल्यू ह्या पाठ नसतात. म्हणजे आपल्याला काय करावं लागतात, काढावे लागतात. तिथे ह्या अँगलची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार आहे, 690ला आपण जरी डिवाइड केलं 360ने ह्या पद्धतीने केलं तरी चालेल. 1 × 360 1 × 360 डिग्री प्लस 330 डिग्री. मग आता इथे हा अँगल घ्यायची गरज नाही 360चा, कारण तिथून परत स्टार्ट होतोय दुसऱ्या राऊंडला. त्याच्यामुळे इथे आपण हा अँगल घेतला नाही तरी चालेल, फक्त साइन 330 डिग्री हा अँगल घ्यायचा. तर साइन 330 डिग्री मीन्स 270 डिग्री प्लस 60 डिग्री म्हणजेच 3π/2 प्लस 60 डिग्री. तर हा अँगल आपण ह्या पद्धतीने लिहिणार आहे. म्हणजे हे अलग अँगल्स झाले. साइन 330 डिग्री मीन्स साइन 270 डिग्री प्लस 60 डिग्री. आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, 270 प्लस 60 म्हणजे हा अँगल 4th क्वाड्रंटमध्ये अँगल आहे. तर हा अँगल 4th क्वाड्रंटमध्ये आहे. 1st क्वाड्रंट, 2nd क्वाड्रंट, 3rd क्वाड्रंट अँड 4th क्वाड्रंट. इथून हा अँगल स्टार्ट झाला आणि थेट तो 4th क्वाड्रंटला तो अँगल आहे. तो 270 डिग्रीपेक्षा इथे 270 डिग्री आहे, याच्यापेक्षा तो मोठा आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो की धिस अँगल लाईज इन 4th क्वाड्रंट. मग आता इथे 270 लिहिण्याच्या ऐवजी आपण 3π/2 लिहू. 3π/2 प्लस 60 डिग्री. आता हे काय आहेत, अलग अँगल्स आहेत. तिथे आपल्याला हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. फॉर्म्युल्यावरून आपण पुढची स्टेप घेणार आहोत. साइन nπ डिवायडेड बाय 2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस साइन थिटा. हे केव्हा होणार आहे, जेव्हा n हा इथे जो इंटिजर आहे, नंबर आहे, n इज अन इव्हन इंटिजर. जेव्हा n हा समसंख्या असेल, n इज अन इव्हन इंटिजर. आता इथे 3π/2 आहे, इथे nπ/2 आहे, इथे n हा 3 आहे, म्हणजे हा ऑड आहे, म्हणजे हा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा नाहीये. तिथे आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहे, साइन nπ/2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थिटा. अँड हिअर n इज ऑड इंटिजर म्हणजे विषम संख्या. आता इथे 3 ही संख्या कशी आहे, विषम आहे. n इज हिअर 3 अँड 3 इज ऑड नंबर. देअरफॉर यूज दिस फॉर्म्युला. मग ह्या फॉर्म्युलावरून इथे प्लस मायनस साइन कॉस 60 येणार आहे, कॉस 60 डिग्री. पण ह्याच्यातलं प्लस आहे का मायनस आहे हे कशावरून ठरवायचं आपल्याला, प्लस मायनस साइन हे कशावरून ठरवणार तर क्वाड्रंट वरून. हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे अँगल त्याच्यावरून आपल्याला प्लस मायनस ठरवायचे. आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे, 4th क्वाड्रंटला आहे. आणि साइन मीन्स व्हॉट, साइन मीन्स बाय डेफिनेशन वाय कोऑर्डिनेट अँड कॉस मीन्स एक्स कोऑर्डिनेट. तिथे आपल्याला साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट. म्हणजे वाय कोऑर्डिनेटवर जे नंबर्स आहेत ते कसे आहेत, सगळे निगेटिव्ह आहेत. म्हणजे इथे साइन पण कसा येणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. म्हणून इथे आपण निगेटिव्ह साइन घ्यायची.
जे निगेटिव्ह साईन घेतली, पॉझिटिव्ह नाही घ्यायची. आता तुम्हाला हे स्पेशल अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाठ पाहिजे. cos 60 मीन्स 1/2. देअरफॉर साइन 690 डिग्रीची पण व्हॅल्यू काय येणार आहे, निगेटिव्ह 1/2. तर ह्या पद्धतीने आपण ह्या साइन फंक्शनची व्हॅल्यू काढली, किंमत काढली. त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागलेला आहे आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्यावरून आपण तो त्या प्लस मायनस साइन त्याची ठरवली आहे. तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेशल अँगल्स पाठ पाहिजेत. आता हेच आपण दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो. जसं आपण इथे 360 × 1 + 30 डिग्री घेतलेले, तर अजून कोणता अँगल घेतल्यावर हा अँगल येणार आहे असे आपण करू शकतो. आता 360 × 2 मीन्स 270 डिग्री आणि ह्याच्यातून किती वजा केल्यावर 690 येणार आहे. तर आपण 690 आधी वजा करून घेऊ म्हणजे 30, म्हणजे 720 - 30 डिग्री असं जरी आपण हा अँगल घेतला तरी चालतो. आता इथे आपण साइन 2 × 360 डिग्री, 2 × 360 किती 270 डिग्री मायनस 30 डिग्री करायचे, म्हणजे 720 - 30 बरोबर 690. 720 - 30 डिग्री मीन्स 690. ह्या पद्धतीने जरी अँगल लिहिला तरी चालेल, फक्त तो 360 च्या मल्टिपल पाहिजे, तेव्हा आपण त्याला डिवाइड करू शकतो त्या अँगलला, तसंही चालतं. म्हणजे साइन 2 × 2π मायनस 30 डिग्री. आता हा अँगल घ्यायची गरज नाही कारण तिथे ते रिपीट होते. त्याच्यानंतरचा आपला हा अँगल आहे. तर इथे आपला फॉर्म्युला मात्र फक्त वेगळा होणार आहे. साइन nπ/2 + -θ = प्लस मायनस साइन θ होणार आहे, कारण इथे वेन n इज अन इव्हन नंबर. आता इथे n बरोबर किती आहे 2 × 2 4 आहे आणि 4 इज इव्हन नंबर. देअरफॉर यूज दिस फॉर्म्युला. म्हणजे प्लस मायनस साइन 30 डिग्री. आता प्लस मायनस दोन्ही साइन नाही घेता येणार, एकच साइन घ्यायची आपल्याला, प्लस घ्यायचे किंवा मायनस घ्यायचे. मग आता परत क्वाड्रंट बघायचा कोणत्या क्वाड्रंटमध्ये हा अँगल आहे. तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आपण मागेच बघितला, हा अँगल येतो 4th क्वाड्रंटमध्ये. आणि 4th क्वाड्रंटमध्ये साइन मीन्स व्हॉट y coordinate and all y numbers on y axis are here negative. Therefore take here negative sin 30 डिग्री. आणि sin 30 किती आहे 1/2. Therefore sin 690 डिग्री इज ऑल्सो निगेटिव्ह 1/2. आता हे दोन्ही आन्सर सारखेच आहेत. हे दोन्ही जर आपण बघितले तर आन्सर हे सेम आहे. इथे आपला क्वेश्चन हा सॉल्व्ह करून झालेला आहे. आपण साइन 690 डिग्री म्हणजे साइन 690 ची आपण व्हॅल्यू काढली, किंमत काढली. साइन 690 ची किंमत आहे ऋण 1/2 निगेटिव्ह किंवा मायनस 1/2 निगेटिव्ह 1/2. ही साइन 690 अँगलची कोणाची व्हॅल्यू आहे, किंमत आहे.